श्री शिवलीलामृत अध्याय 12. श्री गणेशाय नमः. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रवर्ण ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ पूर्ण स्त्री बाल वृद्ध तरुण सर्वे शिवकीर्तन करावे. शिवस्मरण नावडे अनुमात्र तो अंत्यजाहून अपवित्र. तो लेईला वस्त्रे अलंकार जेवी प्रेत शृंगारिले. तेने भक्षिले जे अन्न जैसे पशु पक्षी ती यथेष्ट तृण. जैसे मयूरांगी नयन तैसेच नेत्र तयाचे. वल्मिक छिद्रवत कर्ण द्रुम शाखावत हस्तचरण. त्याची जननी व्यर्थ जान विहूनी वांझ जाहली. जो शिवभजना विन तो जाओ समुद्रात बुडोन. अथवा भस्म करो वडवाग्न का सर्पडंको तयासी. तरी श्रवणी धरावी आवडी जैसी पिपिलिका गुळासी न सोडी. अर्ध तुटे परी न काढी मुख तेथुनी सर्वदा. की चुकला बहुत दिवस सूत तेवढाच पोटी प्रीतिवंत. त्याची शुभवार्ता ऐकता अकस्मात धावती माता पिता जेवी. अमृताहुनी वाड गोष्टी लागती करणास गोड. तेथे कथा श्रवणी ज्याचे न पुरे कोड. सर्व टाकोनी जाई जे. गावास गेला प्राणनाथ प्रिया पतिव्रता वाट पाहत. तो पत्र आले अकस्मात धावे श्रवण करावया. निर्धनासी सापडे धन की जन्मांधासी आले नयन. की तृषेने जाता प्राण जीवन शीतळ मिळाले. ऐसे ऐकावया कथा पुराण धावावे सर्व काम टाकून. चिंता निद्रा दूर करून श्रवणी सादर बैसावे. वक्ता पंडित चातुर्य खानी नमावा तो सद्गुरु म्हणोनी. की हा शंकरची मानुनी धरी जे पूजनी आदर. सुरभीच्या स्तनातून अवधारा सुटती जैशा सुधारस धारा. तैसा वक्ता वदता शिवचरित्रा कर्णद्वारे प्राशिजे. वक्ता श्रेष्ठ मानावा अत्यंत न पुसावे भलते पाखंड मत. नसते कुतर्क घेऊनी चित्त न शिनवावे सर्वथा. न कळे तरी पुसावे आदरे सांगेल ते श्रवण करावे सादरे. उगेच छळिता पामरे तरी ते पिशाच जन्म पावती. वक्त्यासी छळिता अवधारा तरी दोष घडे त्या नरा. पुराणिका वेगळे नमस्कारा न करावे सभेत कोणासी. मध्येच टाकून कथा श्रवण उगाच गर्वे जाय उठवण. तरी तो अल्पायुषी जाण संसारी आपदा बहुभोगी. कुटील खळ पापी धूर्त तो मुख्य श्रोता न करावा यथार्थ. दुग्ध पिता सर्वांगी पुष्ट होत परी नवज्वरिता विषवत ते. तैसा श्रवणी बैसोन कुतर्क घेऊनी करी कथा खंडन. त्याचे व्यर्थ गेले श्रवण नरकासी कारण पुढे केले. कथेत न बोलावे इतर मन करावे एकाग्र. कथेची फळश्रुती साचार तरीच पावती बैसता. वस्त्रे अलंकार दक्षिणासहित वक्ता पूजावा प्रीती अत्यंत. धन देता कोश बहुत भरे आपुला निर्धारे. रत्ने देता बहुत नेत्र होती प्रकाशवंत. अलंकारे प्रतिष्ठा अत्यंत श्रोतयांची वाढतसे. एवं पूजिता षोडशोपचार तेने तुष्टमान होय उमावर. जे जे पदार्थ अर्पावे साचार त्यांचे कोटी गुणे प्राप्त होती. त्यासी कदा नाही दरिद्र शेवटी स्वपदा नेईल भालचंद्र. कथेसी येता पाऊले टाकी निर्धार पापसंहार पदोपदी. मस्तकी उष्णीश घालून ऐकती तरी जन्मांतरी बाळपक्षी होती. म्हणाला उष्णीश काढिता न ये सभेप्रती तरी मुख्य पल्लव सोडावा. जे विडा घेऊनी ऐकती तरी यम किंकर त्यासी जाचिती. नाना यातना भोगविती मूळ व्यास वचन प्रमाण हे. एक बैसती उगाची श्रवणी निद्रा मोडावी बहुत प्रकारे करुणी. अंतर सद्गत नेत्री यावे पाणी मग निद्रा कैसी स्पर्शेल. वरी जीवन काय व्यर्थ लावून जैसे एकांती द्रव्य आपुले पूर्ण. तेथे घडता जागरण निद्रा नये प्राणिया. निद्रा लागली दारुण तरी उभे ठाकावे कर जोडून. निद्रा न येतो उपाय करून मुख्य श्रवण करावे. वक्त्याहुनी उंच आसन तत्वता तेथे न बैसावे धरुणी अहंता. हे न मानिती ते काग तत्वता जग पुरुष्य भक्षिती. जे बैसती विरासन घालून ते होती वृक्ष अर्जुन.
पाय पसरिती त्यासी सूर्यनंदन, शुष्क काष्टे झोडी बळे. जे सांगताही न ऐकती, बळेच जेटा घालून बैसती. त्यासी यमदूत बांधोनी नेती, नेऊन टाकीती नरककुंडी. जो श्रवणी निजे दाटून, तो उपजे अजगर होऊन. बैसे नमस्कार केलिया वाचून, वंशवृक्ष होय तो. कथेत बोले भलत्या गोष्टी, तो मंडूक होय सदा वटवटी. हर्षे टाळिया न वाजवी हट्टी, होय कष्टी संसारी. जे शिवकीर्तन हेळसिती, ते शतजन्मी सारमीय होती. दुरुत्तरे बोलती निश्चिती, जन्मा येती सरडाच्या. जे श्रवणी न होती सादर, ते अन्यजन्मी होती सुकर. जे उच्छेदिती शिवचरित्र, ते वृक्कयोनी पावती. वक्त्यासी देता आसन, शिवसन्निध बैसे जाऊन. वस्त्र देता अन्न, प्राप्त होय तया ते. करिता कथा पुराण श्रवण, भक्ती वैराग्य ए अंगी पूर्ण. यदर्थी कथा सुगम जान, जेने अनुताप उपजे मनी. दक्षिणेकडे ग्राम एक अमंगळ, त्याचे नाव मुळीच बाष्कळ. सर्व धर्म विवर्जित केवळ, स्त्री पुरुष जारकर्मी. धर्म नाहीच अनुमात्र, अनाचारी परम अपवित्र. जप तप विवर्जित अग्निहोत्र, वेदशास्त्र कैचे तेथे. वेद आणि शास्त्र हे विप्राचे उभय नेत्र. एक नाही तरी साचार, एकाक्षतयासी बोलिजे. वेदशास्त्र उभयहीन, तो केवळ अंधची जाण. असो त्या नगरीचे लोक संपूर्ण, सर्व लक्षणी अपवित्र. तस्कर चहाडा आणि जार, मद्यपी मार्गघ्न दुराचार. माता पितयांचा द्रोह करणार, एवं सर्व दोषयुक्त जे. त्या ग्रामीणचा एक विप्र, नाम तयाचे विदुर. वेशेसी रत अहोरात्र, कामकर्दमी लोळत. त्याची स्त्री बहुला नाम, तीही जारिणी अपवित्र परम. एके जारासी असता सकाम, भ्रतारे जपोन धरियेली. जार पळाला सत्वर, तीस भ्रतारे दिधला मार. यथेष्ट लत्ता मुष्टी प्रहार, देता बोले काय ते. म्हणे तू झालासी जार, मीही तेची करीते निरंतर. मग बोले तो विप्र विदुर, तुवा द्रव्य अपार मिळविले. ते द्रव्य दे मज लागून, मी देईन वारांगणासे नेऊन. ती म्हणे मी देऊ कोठून, ऐकता मारी पुढती तो. मग तिचे अलंकार हिरोणी घेत, घरची सर्व संपत्ती नेत. ते वारांगणेसी देत, तेही समर्पी जाराते. ऐसे दोघेही पाप आचरत, तो विदुर विप्र पावला मृत्य. यमदूती नेला मारित, बहुत जाचिती तया ते. कुंभी पाकादी परमदुःख, भोगोनिया तो शतमूर्ख. मग विंध्याचळाच्या दरीत देख, भयानक पिशाच जाहला. आळे पिळे अंगासी देत, हिंडे क्षुधा तृषा पीडित. रक्तवर्ण अंग त्याचे समस्त, जेवी शेंदूर चर्चिला. वृक्षासी घेत टांगून, सवेची हाक देत फिरे वन. रक्तपिती भरोन, सर्वांग त्याचे नासले. कंटकवन परम दुर्धर, न मिळे कदा फळमूळ आहार. आपुल्या पापाचे भोग समग्र, भोगी विदुर विप्रतो. इकडे बहुला धवरहित, एक होता तियेसी सूत. तो कोणापासोनी जाहला त्वरित, ते स्मरण नाही तियेसी. तव आले शिवरात्र पर्व, गोकर्ण यात्रेस चालिले सर्व. नाना वाद्ये वाजती अभिनव, ध्वज पताका मिरवती. शिवनामे गर्जती दास, वारंवार करीती घोष. कैचा उरेल पापलेश, सर्वदा निर्दोष सर्वजन. त्यांच्या संगती बहुला निघता, सवे घेऊनी धाकुटा सूत. गोकर्ण क्षेत्र देखिले पुण्यवंत, जाहले पुनीत सर्वजन. बहुलेने स्नान करून, घेतले महाबळेश्वराचे दर्शन. पुराण श्रवणी बैसली येऊन, तो निरूपण निघाले. जी वनिता जारीन, तीस यमदूत नेती धरून. लोह परिगतप्त करून, स्मरगृहा माझी घालिती. ऐसे बहुला ऐकोनी, भयभीत जाहली तेच क्षणी. अनुताप अंगी भरुनी, रडो लागली अट्टाहासे. मग पुराणिकासी समस्त, आपुला सांगे वृत्तांत. जाहले जे जे पापाचे पर्वत, ते निजमुखे उच्चारी. अंतकाळी यम किंकर, ताडन करीतील मज अपार. ते वेळी मज कोण सोडविनार, दुःख अपार सोसू किती. स्वामी माझे कापते शरीर,
काय करू सांगा विचार, गळापाश घालून यमकिंकर, करीती मार तप्तशस्त्रे. नाना परी विटंबिती, असी पत्र वनी हिंडविती, उफराटे बांधोनी टांगिती, नरककुंडी अधोमुख. ताम्रभूमी तापवून, त्यावरी लोळविती नेऊन, तीक्ष्ण शस्त्रे आणून, पोटा माझी खोविती. तीक्ष्ण धूम्र करून, वरी टांगिती नेऊन, भूमीत मज रोवून, तप्तशरे मार करीती. तप्तशूलावरी घालिती, पायी चंडशिळा बांधिती, महानरकी बुडविती, सोडवी कोण तेथुनी. बहुलेस गोडन लागे अन्न, दुःखे रडे रात्रंदिन, म्हणे मी कोणास जाऊ शरण, आश्रय धरू कोणाचा. कोण्या नरकी पडेन जाऊन, मग त्या ब्राह्मणाचे धरी चरण, सद्गुरु मज तारी येथून, आले शरण अनन्य मी. मग गुरु पंचाक्षर मंत्र, सांगे बहुले प्रतिसत्वर, शिवलीलामृत सुरसफार, श्रवणी करवी शिवद्वारी. मग तिने सर्व ग्रंथ, गुरुमुखे ऐकिले प्रेमयुक्त, श्रवण भक्ती अवघ्यात, श्रेष्ठ ऐसे जाणीजे. सत्संगे होय निसंग, निसंगे निर्मोह सहज मग, निर्मोहत्वे निश्चित उद्वेग, कैचा मग तयासी. बहुला जाहली परम पवित्र, शिवनाम जपे अहोरात्र, दोष न उरे तीळ मात्र, शुचिर्भूत सर्वदा. तव्याचा जाय बुरसा, मग तो सहजची होय आरसा, की लोह लागता परिसा, चामी कर सहजची. की अग्नीत काष्ट पडले, मग ते सहजची अग्निमय जाहले, गंगेसी ओहळ मिळाले, गंगाजळ सहजची. जप करिता पाप जाय निशेष, ज्ञानाहुनी ध्यान विशेष, श्रवणाहुनी मननास, सतेजता सहजची. मननाहुनी निज ध्यास, त्याहुनी साक्षात्कार समरस, मग तो शिवरूप निर्दोष, संशय नाही सर्वथा. बहुला निर्दोष होऊन, श्रवणे जाहली सर्व पावन, जीवेने करू लागली शिवकीर्तन, मग कैंचे बंधन तियेसी. श्रवणे थोर पावन होत, श्रवणे याच जन्मी मुक्त, न लगे तीर्थाटन श्रम बहुत, श्रवणे सार्थक सर्वही. जासी न मिळे सत्समागम श्रवण, त्याने करू जावे तीर्थाटन, न लगे अष्टांग योग साधन, करावे श्रवण अत्यादरे. योग यागवृत्त साधन, न लगे काहीच करावे जाण, नवविधा भक्तिपूर्ण, श्रवणेची हाता येतसे. चारी वर्ण चारी आश्रम, श्रवणेची पावन परम, असो बहुलेसी संत समागम, सर्वाहुनी थोर वाटे. गुरुची सेवा खंड करी, त्यावरी राहिली गोकर्ण क्षेत्री, जटावल्कल अजितधारी, तीर्थी करी नित्य स्नान. सर्वांगी भस्म लेपन, करी पुण्य रुद्राक्ष धारण, सर्व आप्त सोडून या जाण, गुरुसेवा केली तिने. नित्य गोकर्ण लिंगाचे दर्शन, गोकर्ण क्षेत्र पुण्य पावन, तेथींचा महिमा विशेष पूर्ण, तृतीयाध्यायी वर्णिला. स्वयाती कीर्ती पुष्टीवर्धन, बहुलेने तिन्ही देह जाळून, तेची भस्मांगी चर्चून, जाहली पावन शिवरूपी. शंकरे विमान धाडिले ते काळी, बहुला शिवपदा प्रती नेली, एवढी पापीन उद्धरिली, चतुर्दश लोक नवल करीती. सदाशिवा पुढे जाऊन, बहुलेने केले बहुत स्तवन, मग आंबेची स्तुती करिता पावन, जाहली प्रसन्न हिमनग कन्या. म्हणे इच्छित वर माग त्वरित, एरी म्हणे पती पडला अघोगतीत, कोटे आहे न कळे निश्चित, पावन करोनी आणि येथे. मग ते त्रिजगज्जननी, अंतरी पाहे विचारुनी, तो विंध्याचळी पिशाच होऊनी, रडत हिंडे पापिष्ठ. मग बहुलेसी म्हणे भवानी, जाई सवे तुंबर घेऊनी, पतिसा आणि विंध्यांद्रीहुनी, श्रवण करवी शिवकथा. मग गेली विंध्याचळा, तव पिशाच नग्न देखिला, धरोनी वृक्षासी बांधिला, तुंबरे बळे करुणिया. मग वल्लिका काढून, सप्तस्वर मेळवून, आरंभिले शिवकीर्तन, ऐकता पशुपक्षी उद्धरती. शिवकीर्तन रसराज, तुंबरे मात्रा देता सतेज, सावध झाला विदुर द्विज, म्हणे मज सोडा आता. मग सोडिताची धावण, धरिले तुंबराचे चरण, म्हणे स्वामी धन्य धन्य, केले पावन पापिया ते.
स्त्रियेसी म्हणे धन्य तू साचार, केला माझा आजी उद्धार. मग तुंबरे शिव पंचाक्षर, त्यासी मंत्र उपदेशिला. त्याचा करिता जप, तव विमान आले सतेज रूप. विदुर जाहला दिव्य रूप, स्त्री सहित विमानी बैसला. आणिली शिवापाशी मिरवत, दोघेही शिवचरणी लागत. लवन जळी विरत, तैसी मिळत शिवरूपी. जळी विराली जळगार, नभी नाद विरे सत्वर. तैसी बहुला आणि विदुर, शिवस्वरूप जाहली. ज्योती मिळाली कर्पुरी, गंगा सामावली सागरी. ब्रह्मस्वरूपी निर्धारी, विराली ऐक्य होऊन या. शिवमंत्र शिवकथा श्रवण, शिवदीक्षा रुद्राक्ष धारण. भस्मलेपने उद्धरण, गेली किती संख्या नाही. भस्मातुनी निघाला भस्मासूर, शिवद्रोही परम पामर. त्याचा कैसा केला उद्धार, ते चरित्र सांग कैसे. हे शिवपुराणी कथा सुरस, श्रोते ऐकावी सावकाश. कैलासी असता महेश, प्रदोष काळी एकता. भस्मस्व करी घेऊन, अंगी चर्ची उमा रमन. तव एक खडा लागला तो शिवे जाण, भूमीवर ठेविला. नवल शिवाचे चरित्र, तेथेची उत्पन्न जाहला असुर. नाम ठेविले भस्मासुर, उभा सदा कर जोडुनी. म्हणे वृषभध्वजा सदाशिवा, मज काही सांगिजे सेवा. शंभू म्हणे मज नित्य एधवा, चिता भस्म आणोनी देईजे. नित्य नूतन आणि भस्म, हीच सेवा करी उत्तम. ऐसी आज्ञा होता परम, भस्मासूर संतोषला. कर्मभूमीस नित्य येवन, वसुंधरा शोधी संपूर्ण. जो शिवभक्त परायण, लिंगार्चन घडले जासी. शिवरात्री सोमवार प्रदोष, सदा ऐके शिव कीर्तन सुरस. त्याचेच भस्म भवानीश, अंगीकारी आदरे. जे का भक्त अभेद प्रेमळ, त्यांच्या मुंडाची करी माळ. स्मशानी वैराग्य वाढे प्रबळ, म्हणोनी दयाळ राहे तेथे. लोक स्मशानाहुनी घरा येती, वैराग्य जाय विषयी जडे प्रीती. म्हणोनी उमा वल्लभे वस्ती, केली महास्मशानी. पंचभूते तत्वांसहित, पिंड ब्रह्मांड जाळोनी समस्त. सर्व निरसुनी जे उरत, स्वात्मसुख भस्मतेची. तेची ब्रह्मानंद सुख सोज्वळ, ते भस्मचर्ची दयाळ. तो अमृत मूर्त कृपाळ, षडविकार रहित जो. अस्ति जायते वर्धते विपरिणमते, अपक्षीयते निधन षडविकार समस्त. शिव परब्रह्म शाश्वत, विकाररहित निर्विकार जो. जो षडगुण ऐश्वर्य संपन्न, यशस्वी कीर्ती विज्ञान. औदार्य वैराग्य संपूर्ण, ऐसे कोठे असेना. आणि षटचिन्नी मंडित, ती एका सर्वज्ञ पंडित. कर्तृत्व नियंतृत्व भोक्तृत्व, विभुत्व साक्षित्व सर्वज्ञत्व पै. या चिन्नी मंडित शुद्ध, शंकर परिपूर्ण ब्रह्मानंद. मायाचक्र चाळक शुद्ध, त्रिविध भेद रहित जो. भक्तरक्षणार्थ सगुण, शंभू जाहला चैतन्य घन. तेने भस्मासूर निर्मुन, धाडीला भस्म आणावया. ऐसे नित्य आणिता चिता भस्म, असुर मातला मध्ये परम. गो ब्राह्मण देखे मनुष्य उत्तम, म्हणे संहारुनिया टाकू हे. हे संहारुनिया सकळ, असुर राज्य करावे सबळ. जाऊन या निर्जर मंडळ, शक्र कमलोद्धव जिंकावे. विष्णू आणि धुर्जटी, हेही संहारावे शेवटी. त्रिभुवन जिंकिल्या पाठी, मीच इंद्र होईन. ऐसी मनी बांधोनी गाठी, कैलासा गेला तो कपटी. म्हणे ऐकतोसी धुर्जटी, भस्मसृष्टी न मिळे कोठे. 4 लक्ष मनुष्य योनी पाहे, नित्य 1.25 लक्ष घडामोड होये. शोधिली सर्व अवनी हे, परी भस्म शुद्ध न मिळेची. ऐसी कपट भक्ती दावी परम, म्हणे माझा टळतो नित्य नेम. तुझ अर्पावे चिता भस्म, तरी एक वर्म सुगम असे. म्हणे हरा पंचवदना, विरूपाक्षा त्रिपुर छेदना. उमा वल्लभा नागभूषणा, वर प्रदान दे माते. मज देई एक वर, ज्याच्या माथा ठेवीन कर. तो भस्म व्हावा निर्धार, कार्य फार साधेने. म्हणून लोटांगण घालित, इतुके माझे चालवी व्रत. निष्कपट शिव भोळानाथ, वर द्यावया सिद्ध जाहला. मग बोले हिमनग राजकुमारी, हा नष्ट परम दुराचारी. यासी वर देता धरित्री, भस्म करील निर्धारे. महाशब्द करावयाची हंस, तो पातला फाल्गुन मास. आधीच वाट पाड्या चोरास, निरोप दिधला भुभुजे. आधीच जार कर्मी रत,
त्यासी प्रभुत्व दिदले स्त्री राज्यात, की मद्य पियासी दावित, सिंधीवन साक्षेपे मर्कटासी मद्यपान, त्यात झाले वृश्चिक दंशन, त्याहीवरी भूत संचरले दारुण, मग अन्योन्य वर्ते जेवी, या लागी हा तामसी असुर, या सन द्यावा कदापि वर, षडास गजास वीरभद्र, नंदिकेश्वर हेची सांगे, परम भोळा शंकर, म्हणे आमचे लेकरू भस्मासुर, यास द्यावा अगत्यवर, तो अन्यत्र राहटी न करीच, म्हणे बाळका तुझ दिधला वर, ऐसे ऐकताचे असुर, उडेनाचे आनंद थोर, त्रिभुवना माझी न समाये, मृत्यूलोकासी आला सत्वर, मग करीत चालिला संहार, संत भक्त गोविप्र, शोधुनी भस्म करीतसे, मस्तकी हस्त ठेविता तत्काळ, भस्म होय न लगे वेळ, ऋषीचक्र शोधुनी सकळ, भस्म करी एकदाची, 56 देश शोधित, चमूसहित भुभुज समस्त, भस्म करी क्षणात, थोर अनर्थ ओढवला, कुटुंबासहित ब्राह्मण, गिरी विवरी बैसती लपोन, पृथ्वी उद्वंस संपूर्ण, बाहेर कोणी न फिरेची, जैसा शेन पक्षी अकस्मात, पक्षी धरोनी संहारित, तैसा अंतरिक्ष येऊनी त्वरित, मस्तकी हस्त स्पर्श करी, महायोद्धा रणपंडित, समरी जिंकी कृतांत, परिभस्मासुरापुढे बलहत, काहीच नचले युक्ती त्या, जैसा पाखंडी खळ तत्वता, तो नावरे बहुता पंडिता, तैसा त्या असुरापुढे पाहता, नचले युक्ती कवनाची, असुर करीतो नित्य संहार, शिवासी न कळे समाचार, भस्म नेऊनी दे सत्वर, महानम्र होय तेथे, सवेची ये मृत्यूलोका, मनी धरिला ऐसा आवांका, त्रिदशासहित शचीनायका, भस्म करावे यावरी, मग कमलोद्भव कमलावर, शेवटी भस्म करावा गंगाधर, उमा त्रिभुवनात सुंदर, हिरोणी घ्यावी वृद्धाची, पृथ्वी पडली उद्ध्वस, मिळाल्या प्रजा ऋषियास मास, सर्वांचे भय पावले मानस, पुरुहुतास शरण आले, मग मघवा सकाळा सहित, पद्मजा प्रति घाराने सांगत, तो म्हणे क्षीराब्दी जामात, त्यास सांगू चला आता, अक्षज नाम इंद्रिय ज्ञान, ते ज्याने केले आधी दमन, म्हणून अधोक्षज नाम त्या लागून, अतिंद्रिय द्रष्टा तो, ऐसा जो अधोक्षज, जवळी केला वैकुंठराज, गाराने सांगती प्रजाद्विज, भस्मासुराचे समस्त, मग समस्तासहित नारायण, शिवाजवळी सांगे वर्तमान, भस्मासुरे जाळून, भस्म केले सर्वही, उरलो आम्ही समस्त, इतुक्यांचाही करील अंत, सदाशिवा तुझाही प्रांत, बराण दिसे आम्हा ते, हैमवती करी जतन, ऐकोनी हासीला भाल लोचन, म्हणे भस्मासुरास मरण, जवळी आले यावरी, तुम्ही जावे स्वस्थान सत्वर, ऐसे बोले जो कर्पूर गौर, तो अकस्मात आला असुर, भस्म घेऊन ते धवा, आपुले गाराने आणिले येथ, मिळाले ते देखिले समस्त, असुरमान तुकावित, सरडे ऐसी तयावरी, म्हणे जे जे आले येथ, उद्या भस्म करीन समस्त, मग क्रोधे बोले उमानाथ, भस्मासुरासी ते धवा, अरे तू अधम असुर, केला पृथ्वीचा संहार, तुझा मी दिधला वर, परिणाम त्याचा बरा केला, असुर क्रोधे बोले ते समयी, तुझी सुंदर दारा मज देई, ना तरी तव मस्तकी लवलाही, हस्त आताची ठेवितो, भवानी उठून गेली सदनात, असुर ग्रीवा तुकावित, शिवाच्या माथा ठेवून हस्त, तुझ नेईन क्षणार्धे, शिव मस्तकी ठेवावया कर, वेगी धाविनला भस्मासुर, प्रजा आणि ऋषीश्वर, पळू लागले दशदिशा, जो भक्तजन भवभंग, माया लागवी उमारंग, पळता झाला सवेग, घोरांदर वन घेतले, पाठी लागता भस्मासुर, म्हणे जोगड्या उभा धरी धीर, आजी तुझा करीन संहार, रक्षा लावीन अंगासी, वेदशास्त्रान कळे पार, माया चक्र चाळक अगोचर, त्यास पामर भस्मासुर, धरीन म्हणे निज बळे, जो ब्रह्मादिक देवांचे ध्यान, सनकादिकांचे देवतार्चन, त्यास भस्मासुर आपण, धरीन म्हणे पुरुषार्थे, त्यास वाटे धरीन मी आता, दिसे जवळी परी नाटोपे सर्वथा, ऐसा कोटी वर्षे धावता, न लगे हाता सर्वेश्वर, उणे पुरे शब्द बोलत, शब्दा नातुडे गिरिजा कांत, तर्क कुतर्क करिता बहुत, हाक फोडिता नातुडे,
वेदशास्त्रांचा तर्क चाचरे, घोकिता शास्त्रज्ञ जाहले म्हातारे, सकळ कळा विद्या घेता एकसरे, मदनांतक नाटोपे. जे प्रेमळ शुद्ध भाविक, त्यांचा विकला कैलास नायक, उमेसहित त्यांचे घरी देख, वास करी सर्वदा. तप बळ विद्याधन, या बळे धरू म्हणती ते मूर्खपूर्ण, कल्पकोटी जन्म मरण, फिरता गणित न होय. असं अहंकारे भस्मासुर, धावता नाटोपे शंकर, इकडे भवानी इंदिरावर, बंधू आपला स्तवी तेव्हा. म्हणे कमलोब्धव जनका कमलनयना, कमलनाभासुर मर्दना, कमलधारका शेषशयना, कमलाभरणा कमलाप्रिया, जगद्वंदा जगद्व्यापका, जनजरा जन्म मोचका, जनार्दना जगरक्षका, जगदुद्धारा जलाब्धिशयना. ऐसे ऐकता माधव, मोहिनी रूप धरुणी अभिनव, शिवमनरंजन केशव, आडवा आला असुरा ते. शिवन्यग्रोध होनी देख, दुरून पाहता झाला कौतुक, मोहनी देखता असुर निशंक, भुलोनी गेला ते धवा. विमानी पाहती समस्त देव, म्हणती हे कैचे रूप अभिनव, अष्टनायिकांचे वैभव, चरणांगुष्टीन तुळेची. नृत्य करीत मोहिनी, असुर तन्मय झाला देखोनी, म्हणे ललने तुझ वरुणी, कमला अपर्णा ओवाळी जे. तुझे देखता वदन, वाटे ओवाळूनी सांडावा प्राण, तुवा नयन कटाक्ष बाणे करुण, मन मृग माझा विंधिला. तुझे पद कमळ जेथे उमटले, तेथे सुवास घ्यावया वसंत लोळे, तुवा पसरोनी शृंगार जाळे, आकळीले चित्तमिना. मजमाळ घाली सत्वर, तुझे दास्य करीन निरंतर, मायावेशधारी मुरहर, हास्यवदनी बोलत असे. म्हणे मी तुझ वरीन त्वरित, पहिलं तो न्यग्रोध तरु दिसत, माझे त्यात आहे आराध्य दैवत, नवस तेथे केला म्या. लग्नाधिपती सहित, तेथे करावे गायन नृत्य, परी मी जेथे ठेवीन हस्त, तुवा तेथेची ठेवावा. मी जे दावीन हाव भाव, तूही तैसेच दावी सर्व, तेथे अनुमात्र उने पडता देव, क्षोभेल मग तुझवरी. महाखडतर माझे दैवत, सकळ ब्रह्मांड जाळील क्षणात, असुरतीयेशी अवश्य म्हणत, सांगसी तैसा वर्तेन मी. ऐसा भुलवून तयासी, आणिला तो वटच्छायेसी, मग नमुनी दैवतासी, आरंभी नृत्य मोहिनी. मोहिनी नृत्य करीत, अष्टनायिका तटस्थ पाहत, किन्नर गंधर्व तेथ, गायन ऐकता भुलले. देव सर्व षटपद होऊनी, सुवासा तिच्या वेधुनी, गुप्त रूपे गुंजारव करीतीवनी, परिते कामिनी कोणाने नवे. तिचे सुस्वर ऐकता गायन, विधी कुरंग गेला भुलोन, कुंभिनी सोडून करावया श्रवण, कद्रुतनय येऊ पाहे. मोहिनी जेथे ठेवी हस्त, असुरही तैसेच करीत, आपुले मस्तकी ठेवीत, आत्मकर मोहिनी. मग असुरेही आपुले शिरी हात, ठेविता भस्म झाला तेथ, मोहिनी रूप त्यागुनी भगवंत, चतुर्भुज जाहला. वटरूप सोडोनी देख, प्रकट झाला तेथे मदनांतक, हरिहर भेटले जाहले एक, देववर्षती सुमनमाळा. मोहिनी रूप जेव्हा धरिले, पाहोनी शिवाचे वीर्य द्रवले, भूमीवरी पडता अष्टभाग झाले, अष्टभैरव अवतार ते. असित अंगार चंडक्रोध, उन्मत्त कपाल भीषण प्रसिद्ध, संहार भैरव आठवा सुप्रसिद्ध, अंशावतार शिवाचे. भस्मासुर वदिला हे मात, प्रगटता त्रैलोक्य आनंद भरित, हस्त धरोनी रमा उमानाथ, येते जाहले कैलासा. अंबिका तत्काळ प्रगटोन, करी हरिहरा ते वंदन, दोन्ही मूर्ती बैसवून, करी पूजन हेमवती. हरिहर नारायण नागभूषण, शिव सीता वल्लभ नाम सगुण, पंचवदन पन्नग शयन, कर्पूर गौर कमलोब्धव पिता. पिनाक पाणी पितांबरधर, नीलकंठ निरदवर्ण शरीर, वृंदारकपती वृंदावनासी मधुहर, गोवाहन हर गोविंद. चंद्रशेखर शंख चक्रधर, विश्वनाथा विश्वंभर, कपाल नेत्र कमनीय गात्र, लीला विचित्र दोघांची. मुरहर माया मल्लहर, व्यालभूषण मोहहर्ता श्रीधर, अंधकमर्दन अघबकहर, असुरमर्दन दोघेही. सिद्धेश्वर सिंधुजावर, निसंसार निरहंकार, नगतनयावर नंदकिशोर, ईशानेश्वर इंदिरापती. क्षीरवर्ण तनु क्षीराब्दी शयन, एक ब्रह्मादि वंद्य एक ब्रह्मानंद पूर्ण, त्या दोघांसी पूजन, आनंदमय जगदंबा. आता श्रोते सावधान, पुढे सुरस कथा अमृताहून, वीरभद्र जन्म शिव पार्वती लग्न, आणि षडानन जन्म असे.
शिवलीलामृत ग्रंथ सिंहस्थ गौतमी स्वर्धुनी भेटो येत, या अध्यायी कैलास वैकुंठनाथ एके ठाई मिळाले. तरी ह्या सिंहस्थी भाविक जन ग्रंथ गौतमीत करीती स्नान, अर्थजीवनी बुडी देवोन अघमर्षणी निमग्न जे. श्रीधर स्वामी ब्रह्मानंद सुखावला तेथेची प्रसिद्ध, जेथे नाही भेदाभेद अक्षयभंग सर्वदा. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंदपुराण ब्रह्मोत्तर खंड, परिसोत श्रोते अखंड, द्वादशाध्याय गोडहा. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभं भवतु. ओम नमः शिवाय.